स्वामी समर्थ. नीलम थोरात या नवीन एका व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत करते. तर व्हिडिओ बनवण्याचं कारण असं की तर आज आहे गुरुवारच्या मार्गशीर्ष महिन्यातलं उद्यापन. तर तुमच्यासोबत शेअर करते कारण मी कशा पद्धतीनं पूजा मांडणार आहे आणि नैवेद्यही म्हणजे कन्या पूजनही असणार आहे. तर तुम्ही कंटिन्यू व्हिडिओ करा, आणखीन व्हिडिओला सबस्क्राईब नक्कीच करा. तर असं म्हटलं होते की मस्त साडी वगैरे घालून व्हिडिओ बनवावा, जेवण वगैरे पूजा वगैरे, तर ते शक्य होणार नाही कारण आहुंच्या काकांची म्हणजे घरातले संबंध आहे. चुलत काकांच्या बायकोंची डिलिव्हरी झालेली आहे. आणखीन ते आता काही म्हणजे 1-1.5 महिना तरी 1-1.25 महिना तरी पाळतात घरामध्ये कारण घरचे संबंध आहेत. तर मी दुसऱ्या म्हणजे नातेवाईकाकडून किंवा शेजारी पाजाराकडून कोणाकडून ही पूजा मांडून घेतली तरी चालते. तर मी आज तशा पद्धतीने पूजा मांडून घेणार आहे. आणखीन जास्त वगैरे जेवण बनवायचं म्हटल्यानं आपलाही हातभार त्यामध्ये लागतोच. त्यामुळे थोडकं जेवण आणखी पूजा वगैरे मांडून घेणार आहे. कारण मार्गशीर्ष महिन्यातलं हे उद्यापन ठेवायचं नसतं. जर वर्षाच्या वर्षाला ते उद्यापन करायचंच असतं. तर स्टेट येऊन सगळं साहित्य आणलं होतं कारण साहित्य आणलं तरी चालतं पण पूजा वगैरे मांडायचं नाही आहे. जे जेवायला साहित्य लागतं ते आणून ठेवलं एका साईडला. पूजा घालून दुसरं देव आहेत का नाही त्याला नको. हां, पुसून घे फक्त तसं. आणि हार आहे बघ पाठीमागं तिथं हार वगैरे लावून. मला पण हा फोटो बदलायचा आहे कारण कमळावरची घेतात ना खाली बसलेली ते पाहिजे. आणि ह्यांना काय माहित लग्न झालं ना त्यावेळेस त्यांनी आणली होती पहिली पूजा मांडताना. ते तिथे ओके. हां, हार घाल तुला हार. फुलं पण म्हटलं जरा जास्त द्या. ते पोरींना द्यायला नको का फुलं जरा जास्त. हे बाळा खीर बनवूया की. मला नाही येत. नाही मी सांगते की. मी सांगते की काकूसी पण आवरायचंय म्हटलं जाणार आहे त्या साईडला. साडी घाला ना, मला पण बघायचं तुम्हाला. साडी घातली किती की मी. नाही परत एकदा. अरे देवा. हां, तुम्ही साडी घातल्यावर छान दिसता. साडी घातल्यावरच ना घरात गॅडमेड आमचं असतात. कसं पण आपलं घातलं झालं. हां, ए बघ तू ह्यात तांदूळ आहे ते राहून दे नंतर ना बघू. ह्यात तांदूळ आहे बघ. तांदूळ मधोमध असं टाकायचं नाही का मधोमध तांदूळ. हां, ते राहून दे एका साईडला. हां, मधोमध कलश ठेवणार का नाही तिथं मधोमध बराबर तांदूळ टाक. हां, मधोमध टाक बराबर. टाक थोडंसं जास्त पूर्ण सगळं टाकते. आणि त्याच्यावर मधोमध सगळा कलश ठेवते. ते सगळं झाल्यानंतर लागेल हळदी कुंकू. पहिल्यांदा देवाला लाव तिथं हळदी कुंकू. तुला भाजेल तुला हळूहळू. आणि त्याला पण लाव आता. हां, मग तिथून आता उघड. मग तिथून आहे बघ कहाणी वगैरे लिहिले बघ तिथून वाच. हां, श्री लक्ष्मीची कृपा आपल्यावर व्हावी, त्यांनी आपल्या घरात वास करावं, पैसा शांती समाधान घरात नांदावे म्हणून श्री महालक्ष्मीचे व्रत करतात. हे व्रत केल्याने मनातल्या सर्व खीर करते आपण. असं नाही ड्रायफ्रुट्स घे ना ते कापायला. अभि ते आतमध्ये ठेवले. अभि हे घे चॉपर. त्या पिशवी दे बघ. त्या पिशवी हाय बघतात पुड्या बांधून ठेवले त्या सगळं विकत आणि हाय त्यामध्ये. हा, ते 2 पुड्या आहेत बघ. ते वेलदोडे घे घेतलं माहिती. सगळ्यात भारी पॉझिटिव्ह ती क्युटी पाय. हा मस्त. हा
हा बाळा. नको हे नको त्याचं एक केळ पडलंय तसंच. सगळ्यांनी तसंच पकडा, काकू फोटो काढून दे. माई 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 चिंटून दाग, माई नंतर तू दे. खा माई, मी देते हे पण दे घेऊन. छान आहे. हेअर बँड आणलं छान. दिलं तिला मी. शयू तुझं एक केळ पडलंय तिथं. आपण खा. ఆ, వస్తున్నాను. పెళ్ళిళ్ళే నా చెప్తా. ఎలా అండి గివి వేస్తున్నా గిడ్డోకి మా బాడకరా మాకు గిది పిల్లలు వచ్చిండ్రు చేస్తున్నా కొంచెమా. అరే చేసిన ఇగో ఎంతుంటే ఈ అమ్మ అనేది రా నువ్వు అని చేసిన సమస్య నీవే ఇటు రానే పుస్తకాలు అంతే ఇస్తున్నా. మైమ రాదు ఆంటీ. లేదుకున్నా माई गला झालं माई वाटी अजून बस. नवीन गाडी घेतली आणि त्याची खुशी वाटली. गाडीतून खाली उतरलेलं असं. असे 5-5:30 वाजले असतील आणि आता मी फराळाचं करायला घेतलेलं आहे. कारण आपण तर पूजा मांडत नाही म्हणून काय झालं, पण बाकीची धावपळ तर होतेच ना, हे सांग ते सांग. तर त्यामध्ये जरासा उशीर झाला आणि असंच मी आता खिचडी मस्त बनवलेली आहे. खिचडी खाते आता. एवढं सगळं जेवण बनवलं पण वेळच भेटला नाही शूट करायचा. तर एक असं काय मी जेवण बनवलं बघा. डाळ भात भाजी वगैरे सगळंच बनवलं होतं. आता उपवास होते आहोत तर आधीकडे जेवण घेतलेले आहेत. तर जेवण करून घेते. फराळची धावपळ कुठं आत्ता संपलंय. जेवण झालं, पूजा झालं आणि आता जेवायला घेणार आहे. तर इथेच व्हिडिओ एंड करते. चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. चलो बाय, भेटूया नेक्स्ट व्हिडिओ.